त्यांना ते रक्ताचे उलटे झाले आणि रक्ताचे उलटे म्हणजे भरपूर झाले, म्हणजे अर्धा लिटर 1 लिटर असं पडायचं. त्यामुळे हिमोग्लोबिन पण कमी झालं. ब्लड वगैरे देऊन मग त्यांना ते थोडंसं त्यांना स्टेबल करून मग आपण ते सिटी स्कॅन करून मग आपण ते ऑपरेट केलं. त्यांना एकदम त्रास झाला सर का आधीपासून सुरू होता त्रास? नाही, त्यांना आधी नव्हते झाले, त्यांना 2 एपिसोड झाले होते, परभणीलाच झाले होते आणि तिथे त्यांना मग ब्लड वगैरे दिलं. त्यांना जवळपास 3 युनिट ब्लड दिलं होतं परभणीमध्ये. आणि मग त्यांना नंतर सांगितलं की नाही बाबा या शस्त्रक्रिया आपल्याकडे मराठवाड्यात तर होत नाही, तर तुम्ही हैदराबादला जा किंवा मग म्हणायचं तर मग मुंबई पुण्याला जा. तर आपण हैदराबादला EIG किंवा दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला त्यांना हे सजेस्ट केलं होते, पण पेशंट आपल्याकडे त्यांना आपल्याकडे मेडिकल हॉस्पिटल डायरेक्ट आले होते. तिथे त्यांना आल्यानंतर ते लक्षात आलं की इथे पण आपल्याकडे हे करण्यात येतं आणि हॉस्पिटलमध्ये पण आपण ह्या पहिली शस्त्रक्रिया झालेली आहे. पार्टो आणि कार्टोची हायब्रिड सर्जरी आपण केली. पार्टोचं P स्टँड फॉर प्लग, मस्क्युलर प्लग आणि कार्टोचं C स्टँड फॉर कॉईल. अल्कोहोल घ्यायचे तुम्ही? हां, थोडी अल्कोहोलिक होते, ते यंग पेशंट होते, हे चांगल्या पोस्टवर आहे, म्हणजे एज्युकेटेड पर्सन. त्याच्यामुळे झाला असेल का? अल्कोहोलमुळे लिव्हर डॅमेज झाला आणि लिव्हर डॅमेज झाल्यामुळे पोर्टल हायपरटेन्शन वाढलं, म्हणजे लिव्हरचे ज्या रक्तवाहिन्या त्यांचं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे या रक्तवाहिन्या फुगल्या, गॅस्ट्रिक व्हरायसिस जे म्हणतो, आणि त्या फुटल्या. स्टमकच्या रक्तवाहिन्या त्या फुगल्या होत्या आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुटल्या आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. तर रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर ते लोकल परभणीमध्ये त्यांना दाखवलं तिथे तिथल्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आयदर तुम्ही हैदराबादला जा पुढे ट्रीटमेंटसाठी किंवा मग तुम्ही मुंबई पुण्याला जा. परंतु पेशंट आपल्याकडे इकडे मेडिकल हॉस्पिटलला त्यांना आयडिया आली की इथे पण एक यायला पाहिजे. ते वॉकिंग आले पेशंट, इथे आपल्याला आल्यानंतर त्यांनी कन्सल्ट केल्यानंतर आपण ट्रायफिजिक सिटी स्कॅन ॲब्डोमन हा सिटी स्कॅन करून घेतला. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की जे स्टमकच्या ज्या रक्तवाहिन्या त्या सगळ्या फुगल्या होत्या आणि तिथून तो रक्तस्राव त्यांना झाला होता. तर त्या केसमध्ये आपल्याला पार्टो किंवा BRDO, पार्टो, कार्टो किंवा कार्टो या 3 प्रकारच्या बिनटाकेच्या रक्तवाहिन्यांचे जे ते गुच्छे आहेत ते बंद करण्याची जी आहे ती ट्रीटमेंट सजेस्ट करण्यात येते. या ट्रीटमेंट्स हैदराबादला, मुंबई, पुण्यालाच व्हायच्या. आपल्याकडे ही पहिली केस झाली, पहिली सर्जरी झाली. तिथे सगळ्या बिनटाक्या असतात. जसे हार्टच्या अँजिओप्लास्टी आपण करतो तसे जागेच्या रक्तवाहिनीमधून आपण ती बारीक सुई टाकून ही जी आहे ती मस्क्युलर प्लग आणि सोबतच कॉइल्स, प्लॅटिनमच्या कॉइल्स टाकून त्या जे रक्तवाहिनीचा जो गुच्छा होता तो फुटला होता तो आपण पूर्णपणे बंद करून टाकतो मस्क्युलर प्लग टाकून. तर प्लग फॉर पार्टो आणि कॉइल्स फॉर कार्टो अशी आपण एक हायब्रिड शस्त्रक्रिया आपण त्यांना करून देण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेचा फायदा त्यांना हे म्हणाल की परत ह्या ज्या रक्तवाहिन्या आपण ज्या बंद करून टाकलेल्या आहेत तर त्या ह्या ज्या फुगलेल्या रक्तवाहिन्या त्या परत ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्या फुटणार नाही आणि त्यांना रक्ताच्या उलट्या होणार नाही. कारण रक्ताच्या उलट्या जर जास्त प्रमाणात झाले, रक्तस्राव जर जास्त झाला तर ते जीवघेणं ठरतं आणि पेशंटचा मृत्यू होतो. तर ही अशा प्रकारची ही शस्त्रक्रिया आपण केली, ही बिनटाकेची केली, जागेतून केलेली आणि फार कमी खर्चात आपण ती केलेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रणव अंजारी, न्यूरो अँड वस्क्युलर इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. ही प्रेस मीटिंग होती एक रेअर ट्रीटमेंट, बिनटाकेची ट्रीटमेंट, गॅस्ट्रिक व्हरायसिस बद्दलची ट्रीटमेंट होती. ही ट्रीटमेंट जी आहे आपण पार्टो आणि कार्टो अशी एक हायब्रिड ट्रीटमेंट करून आपण हे बिनटाकेची जी आहे ही शस्त्रक्रिया केलेली आहे. ज्यामध्ये लिव्हर डिस्फंक्शन असल्यामुळे क्रोनिक लिव्हर डिसीज होते पेशंटला, यंग पेशंट होते 38 वर्षाचे, क्रोनिक लिव्हर डिसीज होते. त्यामुळे पोर्टल हायपरटेन्शन झाली आणि पोर्टल हायपरटेन्शनमुळे गॅस्ट्रिक व्हरायसिस म्हणजे जे स्टमकच्या रक्तवाहिन्या त्या फुगल्या होत्या आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्या फुटल्या आणि त्यांना पेशंटला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. ह्या रक्तवाहिन्या आपण नाही का जागेतून बारीक सुई टाकून आपण जे आहे त्या रक्तवाहिन्या आपण सील करून टाकल्या. त्यामुळे ह्या भविष्यामध्ये ह्या रक्तवाहिन्या परत ब्लड प्रेशर वाढल्यामुळे फुटण्याचे आणि रक्तस्राव होण्याचे आणि ते जीवघेणे ठरण्याचे हे जे आहे पूर्ण ही शक्यता आपण कमी करून टाकलेली आहे. ही शस्त्रक्रिया आपण पार्टो आणि कार्टो असं म्हणतात या शस्त्रक्रियेला. या आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये पार्टो म्हणजेच प्लग असिस्टेड रेट्रोग्रेड ट्रान्सव्हेनस ऑक्लुजन आणि कार्टो म्हणजे कॉइल असिस्टेड रेट्रोग्रेड ट्रान्सव्हेनस ऑक्लुजन ही आपण हायब्रिड ट्रीटमेंट जी आहे ही आपण इथे मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेली आहे.